जळगाव व नाशिक जिल्ह्यातील 8 कुटुंबातील 36 शेतमजुरांना 2 वर्ष बंधनात ठेवून मारहाण करून धमकावून त्यांच्या इच्छेविरुद्ध कमी पगारात ऊसतोड व इतर काम करून घेतल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वरती तालुका आंबेगाव येथील मुकादम खंडू भानुदास माने याच्यावर गुन्हा दाखल केलाय। आरोपी फरार झाल्यानं त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली आहे। याबाबत शेतमजूर सुरेश रवींद्र सोनावणे वय वर्ष 30 सध्या राहणार सुलतानापूर फाईनमाळा तालुका जुन्नर, मूळ राहणार भिलाटी आनंदनगर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जळगाव व नाशिक जिल्ह्यातील 8 कुटुंबातील 36 सदस्य आरोपी खंडू माने याच्याकडे मे 2024 पासून ऊस तोडणी आणि इतर कामासाठी आले होते। सुलतानपूर येथे झोपड्या बांधून या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। आरोपी माने याने फिर्यादीसह सुरेंद्र रवींद्र सोनावणे, दुर्गा सुरेश सोनावणे, जितू सुरेश सोनावणे, दादू संजू सोनावणे, संगीता दादू सोनावणे, राणी दादू सोनावणे, चांदनी दादू सोनावणे, दिव्या दादू सोनावणे, विनोद भगवान गायकवाड, सखू विनोद गायकवाड, सारिका विनोद गायकवाड, राधिका विनोद गायकवाड, नेहा विनोद गायकवाड, शंकर शामराव मोरे, उमा शंकर मोरे, सावन शंकर मोरे, अक्षरा शंकर मोरे, भगवान रामदास गायकवाड, रवी रामदास सोनावणे, लक्ष्मी नामदेव सोनावणे, राजेंद्र रामदास सोनावणे, सुरेखा राजेंद्र सोनावणे, कृष्णा राजेंद्र सोनावणे, रोशनी राजेंद्र सोनावणे, ज्ञानेश्वर देवचंद सोनावणे, दिव्या ज्ञानेश्वर सोनावणे, संगीता ज्ञानेश्वर सोनावणे, शिवा ज्ञानेश्वर सोनावणे, गंगाबाई ज्ञानेश्वर सोनावणे, उषा नामदेव सोनावणे, खुशी नामदेव सोनावणे, साई नामदेव सोनावणे, अनिल शिवाजी बर्डे, शिव अनिल बर्डे, कविता अनिल बर्डे, मोहन नामदेव सोनावणे या शेतमजुरांचे आधार कार्ड, मोबाईल स्वतःच्या ताब्यात ठेवले। मागील 2 वर्ष त्यांच्याकडून 12 ते 18 तास काम करून घेतलं, मात्र ठरलेला पगार दिला नाही। हिशोब मागितल्यानंतर मारहाण, शिवीगाळ करून धमकावलं। इच्छा नसताना देखील सुरेश सोनावणे यांच्यासह 8 कुटुंबातील 36 शेतमजुरांकडून सक्तीनं काम करून घेतलंय। या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.आय. पाटील करतायत। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।